नंदुरबार जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला, पेरणीला येणार वेग। पावसामुळे अति धोकादायक 5 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। कल्याण पश्चिमेकडील घटना, एक लहान मुलगा जखमी। खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट, त्यामुळे तरुण थोडक्यात बचावला। अकोला जिल्ह्यातील अकोटमधला प्रकार। टोमॅटोच्या दरात चांगली वाढ। मनमाडच्या बाजारपेठेत एका कॅरेटला 700 रुपयांचा दर। शेतकरी वर्गात समाधान व्यक्त। जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वीकेंड आणि मान्सूनमुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यात दाखल। संत वासुदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार अमोल मिटकरींचा अनोखा अंदाज। भक्तीत तल्लीन होत वारकऱ्यांसोबत खेळली फुगडी। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल। पालखीचे भव्य स्वागत। हजारो वारकरी सोहळ्यात सहभागी। पुणे पोलीस स्टेशनमधून आरोपी पळाल्यामुळे शहरात खळबळ। गोविंद घोडके पळून गेलेल्या आरोपीचं नाव। पोलिसांना धक्का देऊन आरोपीनं काढला पळ। घणसोली विभागात मनपा कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी। कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाले धावले। सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ। धनंजय माडिक यांच्या समोरच गोंधळ। भीमा साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा केला आरोप। हिंदुजा कुटुंबाला स्वित्झर्लंडमधील न्यायालयाचा दणका। कुटुंबातील 4 जणांना तुरुंगवासाची शिक्षा। नोकरांचं शोषण केल्याप्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी। देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कुणी नांगर फिरवत असेल तर देवसुद्धा त्याला माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून धैर्यशील माने यांचा सरकारला घरचा आहेर। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार। गिरीश महाजनांची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंही केलं स्पष्ट। अहमदनगरचे खासदार निलेश लंके मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना दिला उजाळा।